नमस्कार, हांव राजेश वैकुंठ दाबोळकर. सरकारान 6 एप्रिलाक जी स्कुलां सुरू करपाचो आसलो तेका काणकोण ते पेडण्या मेरेन विरोध चालू आसा आनी सरकारूय आपल्या मताचेर ठाम आसा. आनी हो ठाम आसल्या कारणान म्हाका दिसता खंय तरी आमच्या भुरग्यांक डिस्टर्ब करपाचो सरकारचो प्रयत्न आसा. जी गरमी चालू आसा, ज्या स्कुलाचेर पत्रे आसा, ज्या स्कुलांनी फॅन ना, ज्या स्कुलांनी उदक ना, अशी स्कुलां सुरू करून खरें म्हणचे जाल्यार सरकार भुरग्यांच्या जिवाशी खेळटा काय असो एक प्रश्न निर्माण जाल्लो आसा. जी स्कुलां 8 सुरू करून तुम्ही साडे 11 सोडूंक सोदता, म्हणजे प्रत्येक पेरंट्सांकूय तुम्ही डिस्टर्ब करूंक सोदता. जो पेरंट्स सिंगल पेरंट्स आहात, आवय किंवा बापूय त्या भुरग्याक समज सोडले जाल्यार ताका दिसभर ते ताटकळत तुज्या स्कुला फुड्यान उबो रावचो पडलो, तो काय परतो घरा येवंक शकना. सरकार इतकी बळजबरीन हें स्कूल सुरू करून कितें साध्य करपाक सोदता? एका म्हयन्यान कितें फरक पडोंक शकता भुरग्याचेर? 6वी ते 10वी भुरग्याचेर कितें फरक पडोंक शकता हें सरकारान खरें म्हणचे जाल्यार क्लियर करपाक जाय. आयज स्कुलांनी जी सोयी सुविधा प्रत्येक जाय ती आसा काय ना तुमचे कडेन ते विचार करा मरे. तुमची स्कुलांची परिस्थिती खंय पावल्या ती आयज पळया, ती पयलीं सुदारपाचो प्रयत्न करा. टिचरींचो परफॉर्मन्स पळया, तो सुदारपाचो प्रयत्न करा. ज्या भाऊसाहेब बांदोडकरान गांव तिथे शाळान शिकेल त्यो टिकेल योजना सुरू केल्ली, ती योजना खंय पावल्या ती पळया मरे. प्रायवेटायझेशन कितकें जाल्लें आसा गोंयान पळया मरे. स्कुलां सरकारी शाळा कितक्यो बंद पडलेल्या तेजेर पळया मरे. बेग्यान स्कुलां सुरू करून गरमेन भुरग्यांक थंय बळजबरीन आवय बापायचेर तुमी भार घालून तिका पांग लावन कितें साध्य करपाक सोदता हेचो एक फेरविचार सरकारान करचो.